दशावतार कलाकारांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कारामध्ये समावेश करण्यात येणार आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत या संदर्भात मोठी घोषणा केली आहे। त्यामुळे यापुढे आता दशावतार कलाकारांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार देण्यात येणार आहे। सर्व आमच्या दशावतारी कलाकारांसाठी अनुदान आणि बरोबरीने प्रयोगासाठीचं अनुदान करण्याची योजना आहे का? तर अध्यक्ष महोदय 1 जानेवारी 2008चा आपला GR आहे आणि त्याप्रमाणे विशेषतः 5 विविध कलांसाठी लोककलांसाठी आपण त्यामध्ये प्रावधान केलं। दशावतारासाठी सुद्धा आणि याबरोबर 5 अन्य कलाकारांसाठी लोककलांसाठी जे 2,22 लाख रुपयाचं अनुदान आपण जे ठरवलं होतं ते आपण वाढवण्याचा निर्णय करतो, जेणेकरून दशावतारी मंडळींना सुद्धा त्यातलं मिळावं। हे अनुदान 2,22 लाखावरून दुप्पट 4,40 लाखापर्यंत आपण करू, म्हणजे ते जास्तीत जास्त दशावतारातल्या सुद्धा करण्यासाठी येईल। पण विधानसभेमध्ये आमदार भास्कर जाधव यांनी कोकणातील लोककला आणि लोककलावंतांच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधलंय। सिंधुदुर्गमधल्या दशावताराप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातल्या नमन या पारंपरिक लोककलेचाही समान महत्त्व देण्याची मागणी त्यांनी केली आहे। सिंधुदुर्ग हा स्वतंत्र बोलीभाषेची ओळख असलेला एकमेव जिल्हा आहे। या भागामध्ये दशावतारासोबतच नमन, भजन, त्यासोबतच भारुडी शिमग्यातील शंखासूर, जाखडी नृत्य तसेच शक्ती व तुऱ्याचं नृत्य अशा अनेक समृद्ध लोककला परंपरा आहेत। या सर्व कलांचा राज्याच्या सांस्कृतिक धोरणात आणि पुरस्कार योजनांमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच विधानसभेमध्ये निलेश राणे यांनी राज्यातील लोककलावंतांच्या विविध समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधत दशावतार, नमन आणि इतर पारंपरिक लोककलांना अधिक न्याय देण्याची मागणी केली आहे। नमन आहे, भजन आहे, भारुड आहे, शिमग्यातला संकासूर हे सुद्धा एक चांगली कला आहे। गाव खेळ निघतात, महिलांच्या टिपऱ्या आहेत, त्याचबरोबर लावणी महोत्सव होतो, त्याचबरोबर नमन महोत्सव आम्ही भरवतो। कोकणातली पाककला तर बोलायचं कामच नाही, स्वच्छतेबद्दल कोकणाचा कोणी हातच धरू शकत नाही। आणि त्याचबरोबर जाखडी नृत्य आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शक्ती आणि तुरा हे नाच, ज्याला थोडा चेष्टेनं पूर्वी बाल्यानाच म्हणून म्हणायचे, रागवू नये त्या मंडळींनी, परंतु शक्ती आणि तुऱ्याचे नाच हे सगळे खेळ जे कलाकारांना मानधन मिळतं त्या मानधनाच्या व्याख्येमध्ये अंतर्भाव करावा अशा प्रकारची मागणी आपण त्यावेळेला मंत्री महोदय आपण केली होती। या ज्या कला आहेत या कलांचा अंतर्भाव आपण करणार का? त्या लावणी महोत्सवमध्ये 3 दिवस तो लावणी महोत्सव घेण्यात आला। लावणीच्या कलाकारांना, त्यांच्या सम्राटांना महाराष्ट्र पुरस्कार, पद्मभूषण वगैरे वगैरे पुरस्कार मिळतात। आमचा दशावतार कलाकार इतक्या वर्षापासून तिथे कला सादर करतोय, आमच्या संस्कृतीचा एक भाग आहे। आमचा एक दशावताराच्या कलाकाराला तिकडे काही मिळालेलं नाही, एक पुरस्कार आमच्या दशावतार कलाकाराला मिळालेला नाही। इतके वर्ष झाली या कलेला अजूनपर्यंत आम्हाला एक पुरस्कार मिळालेला नाही। अध्यक्ष महोदय, तो का मिळाला नाही हे कधी मंत्री महोदयांनी आम्हाला सांगावं। ओळखपत्र दिली नाहीत तर ह्या सगळ्या सरकारी योजना ज्या आहेत हे आम्ही बसवायच्या कशा? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।